ओम श्री साईराम. ओम श्री साई रत्नाकर वंशोद्भवाय नमः. रत्नाकर वंशात जन्मलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान बाबांनी असे म्हटले आहे की परमेश्वर जेव्हा अवतार घेतो तेव्हा तो सुयोग्य कुल आणि स्थळ निवडित असतो. बाबांनी ज्या कुलात जन्म घेतला त्या कुलाचे नाव रत्नाकर. याच कुलातील कोंडमराजू जे अत्यंत धार्मिक होते त्यांना श्रीकृष्णाची वाट पाहणाऱ्या सत्यभामेने स्वप्नात येऊन काही काळाने येथे येणाऱ्या श्रीकृष्णाच्या आगमनाची सूचना दिली होती. धार्मिक वृत्तीच्या कोंडमराजूंचे अनेक सत्पुरुषांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेकांबरोबर त्यांच्या आध्यात्मिक विषयांवर चर्चा होत असत. त्यापैकीच एक होते व्यंकावधूत. अत्यंत तेजस्वी व वयोवृद्ध असे व्यंकावधूत अनेकदा अचानक कोंडमराजूंना भेटत व दोघांची अध्यात्मावर चर्चा होत असे. असेच एकदा कोंडमराजू व श्री व्यंकावधूत एका केळीच्या बागेत बसून चर्चा करत असताना अचानक व्यंकावधूतांनी कोंडमराजूंचा हात आपल्या हातात घेतला व ते म्हणाले, प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या कुलात जन्म घेणार आहे. आपल्या म्हणण्याचा अर्थ कोंडमराजूंना समजावा म्हणून त्यांनी ते वाक्य 3 वेळा उच्चारले व त्यानंतर म्हणाले, हे पाहण्याचे भाग्य तुम्हाला लाभेल. एवढे म्हणून व्यंकावधूत तिथून निघून गेले. ते पुन्हा कधीही परत आले नाही. कोण होते हे श्री व्यंकावधूत? श्री शिर्डी साईनाथांच्या चरित्रामध्ये ज्यांचा उल्लेख व्यंकुसा असा केला आहे ते व श्री व्यंकावधूत हे एकच. एका फकीराने बालसाईंचा सांभाळ केला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने या बालकास व्यंकुसा नावाच्या विद्वान धार्मिक व्यक्तीकडे सोपविले, ज्यांच्या सहवासात बालसाई सुमारे 12 वर्ष राहिले. या बालकाचे पालनपोषण व विद्यादानाचे कार्य व्यंकुसा मोठ्या प्रेमाने करीत असत. परंतु याचा परिणाम असा झाला की त्यांच्या आश्रमातील इतर शिष्य या बालकाचा द्वेष करू लागले व एक दिवस त्यापैकी एकाने या दिव्य बालकाला मारण्यासाठी एक वीट फेकून मारली, जी त्याला लागू नये म्हणून खुद्द व्यंकुसानी आपल्या शरीरावर झेलली. हे पाहून त्या बालकाने तो आश्रम सोडण्याचे ठरवले व तेच पुढे श्री साईबाबा म्हणून सर्वांना परिचित झाले. साईनाथांचा अवतार समाप्तीनंतरही गुरु व्यंकुसा हे भारतभर भ्रमण करत होतेच व त्यांनी रत्नाकर वंशातील कोंडमराजूंना प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या कुलात जन्म घेणार आहे हे सांगितले. जेव्हा 23 मे 1940 रोजी बाल सत्यनारायणने सकाळीच घरातील मंडईंना हवेत हात हलवून फुले व खडीसाखर दिली तेव्हा ही बातमी वाऱ्याप्रमाणे सर्वत्र पसरली. शेजारी पाजारी जमा झाले. सत्यनारायणाभोवती गर्दी जमली. कुणीतरी ही बातमी बाहेर गेलेल्या पेंद व्यंकप्पांना सांगितली. ते घाईघाईने घराकडे आले. गर्दीतून वाट काढत सत्यासमोर उभे राहिले. संतापाने थरथरत त्यांनी आपला सोटा त्याच्यावर उगारला व विचारले, कोण आहेस तू? भूत की ऐवान की वेडा पागल? तुला चांगले झोडपून काढले पाहिजे. सांग, कोण आहेस तू? शांत स्वरात सत्या म्हणाला, मी साईबाबा आहे. गोत्र भारद्वाज, आपस्तंभ शाखा. तुमच्या व्यंकावधूतांनी या घरात मी जन्म घ्यावा म्हणून केलेल्या प्रार्थनेमुळे मी या कुटुंबात रत्नाकर वंशात आलो आहे. रत्नाकर या शब्दाचा एक अर्थ म्हणजे महासागर. समुद्र मंथनाच्या वेळी जे अनमोल रत्ने त्यामधून बाहेर आली त्यामुळे त्याला रत्नाकर असे नाव पडले. भगवान बाबा आपल्यासाठी रत्नाकरच आहे. हा दयेचा महासागर आपल्या भक्तांवर सतत कृपेचा वर्षाव करत असतो. ओम श्री सत्यसाई नाथार्पण.